एक विचारू, आपलं मन हे एवढं चंचल आहे, सगळ्या दुःखाचं कारण आहे, तर हे असं मन देवाने आपल्याला दिलंच का? मग या हिशोबाने देवाने तर आपल्याला पोट पण द्यायला नको होतं, कारण यालाही सारखी सारखी भूक लागतच राहते. पण भूक लागल्यावर आपण जेवू शकतो, पण ह्या मनाचं काय करायचं? ह्याला कसं शांत करायचं? खूप सोपं आहे. मनाचे ऑब्झर्वर बना, निरीक्षक. म्हणजे मला नाही कळालं. मला माहितीये, सायन्स शिवाय तुला ते कळणारही नाही. क्वांटम फिजिक्स माहितीये? क्वांटम फिजिक्सचा एक अजब नियम आहे. इलेक्ट्रॉन म्हणतो, जर तुम्ही माझ्याकडे पाहिलं तर मी ॲज ए पार्टिकल बिहेव करेल, आणि जर तुम्ही माझ्याकडे लक्ष नाही दिलं तर मी एक फक्त तरंग आहे, विखुरलेली एनर्जी. हो माहितीये, डबल स्लिट एक्सपेरिमेंट. अगदी बरोबर. लॅबमध्ये इलेक्ट्रॉनवर जेव्हा कोणताही कॅमेरा नव्हता, म्हणजे ऑब्झर्वर नव्हता, तेव्हा तो वेव्ह सारखा पसरलेला होता, विखुरलेला होता. पण जसं त्याच्यावर एखादा कॅमेरा लावला, ऑब्झर्वर लावला, की तो ॲज ए पार्टिकल सारखा शिस्तबद्ध बिहेव करू लागला. पण याचा आपल्या मनाशी काय संबंध? हाच तर खरा गेम आहे. आपले विचार सुद्धा तरंगच आहेत, वेव्स. जेव्हा आपल्याला राग, चिंता, भीती अशा गोष्टी आपल्यासोबत होतात आणि आपण जेव्हा त्याच्याकडे लक्ष देत नाही, तेव्हा मन अजून भरकटत जातं. म्हणजे आपण आपल्या रागाला, चिंतेला नुसतं ऑब्झर्व केलं तर ते कंट्रोलमध्ये येतात का? हो, यालाच तर ध्यान म्हणतात. ध्यान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपल्या विचारांना, आपल्या लहरींना ऑब्झर्व करणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे. म्हणजे श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायात तुझ्या ऑब्झर्वरलाच सांगत आहेत, यतो यतो निश्चरती मनश्चज्वलमस्थिरम ततस्ततो नियमई तदात्मनेव वचन्नयेत. म्हणजे चंचल मन जिथे जिथे भरकटेल तिथून त्याला खेचून स्वतःच्या केंद्रात परत आणा. म्हणून ते सतत सांगत आले की तू हे मन नाहीयेस, हा राग, द्वेष, चिंता हे तू नाहीयेस. तुझ्यातल्या ऑब्झर्वरला ओळख, आणि पुढच्या वेळी जेव्हा मन अशांत होईल, भरकटेल ना, तेव्हा ऑब्झर्वर बन.